बेफाम भल्या भल्यांना उडला घाम याला कोण घालेली असन दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अधिकाराची आई बरं का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनी मंत्री हार बोलो कौन कत्ल केलाय शिवाजी को अब पकड़ के लाएंगे शिवाजी को देश बदल खान जिथे लागतं जुनून सैतान खान बोलणार खाली टोकून शिव बाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाल्या मोठ्या गुरबीचं वाटे भेटीचे नचरली भेटीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली कोण रोखणार हे वाद आता शिवबाचं काही खरं नाही तिच्या तिकडे मुघल अलीकडे इकडं जो हेच राजा तिथे उठवलं खाना लक्षात उठणार काय लढवणार तिथे तपन संसार झाला काय म्हणालात राजा हा साहेब मला आमच्या जीवाची पण महाराजांचा जीव असणं गरजेचं आहे शिवाजी काय आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी बोलक्याचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर पण भाटपण पाहून जाऊन अवघ्या मराठी बोलक्याचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा अशा वाघिणीचा त्यो छावा कधी मालकचा ठेचावा डोक्यात कधी मी कावा पेटीचा झाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने पेटीला थंडवून खानानं हसत कबूल केला दिवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान गडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान गाडी चालला शिवाजी राजांच्या करमणुकीची नाही त्या जाणीव शक्तीची काही कल्पना चुकीची हा खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार सामना उभारला भेटीसाठी छान उभारीला तपशीदार शामियान्याला अनशा शाम्यात खान डौला आला सय्यबण त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला राजाला पाहून खान म्हणतो बसा आओ शिवाजी आओ खान हाक मारितो सरी रोखून जरा गैरी जिरा खानानं राजाला आलिंगन दिले दगा केला खानदावी मण मांडला गळ्यात खरा आवाज झाला खरा होतोय अंगाला जय